शहरात मोठ्या प्रमाणात धूळ आहे. रस्त्यांच्या एकही रस्ता दाखवण्यासारखा चांगला नाही. कुठं शहरात गार्डन डेव्हलप केलेलं नाही ओपन स्पेसवर, कुठं ओपन जिम नाही, कुठं वॉकिंग ट्रॅक नाही. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ज्या टाकल्या त्या जोडलेल्या नाही. जिथं कुठं आजही स्वच्छ पाणी येत नाही. 4 दिवसाआड पाणी येतं. म्हणजे वर्षभरात 75 ते 76 दिवस फक्त आज आम्हाला पाणी मिळतंय. पाणी प्रश्न फारच वाईट आहे. पाणी प्रश्न प्रचंड गंभीर आहे. मग याच्यावर विद्यमान आमदारांनी काहीच पावलं उचलली नाही. त्यांनी काही पाऊल उचललं नाही. फक्त आमदारकी आली त्यावेळी आश्वासन दिलं होतं का दिवसाआड पाणी देऊ. आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवून 5 नंबर तळ्याची जी जागा घेऊन ठेवली होती, त्याच्यावर जे 5 नंबर तळ झालं ते आजही पूर्ण झालं नाही. फक्त आमदारकी डोळ्यासमोर ठेवून त्याचं उद्घाटन केलं. ज्या 5 नंबर तळ्याचा पूर्ण फॉलोअप आदरणीय राजेशजी मंडलांनी केला होता, का ज्यांनी PM पोर्टलवर हजारो मेल पाठवून त्याला विषयाला वाचा फोडली होती आणि PM साहेबांचं जे पत्र आलं त्याच्यानंतर या 5 नंबर तळ्याचा प्रवास चालू झाला. तर त्या 5 नंबर तळ्याचं काम हे 24 महिन्यात होणं अपेक्षित होतं. परंतु आज 41 महिने झाले तरी त्याचं काम पूर्ण नाही. फक्त आमदारकीच्या वेळी त्याचं उद्घाटन केलं गेलं. तर आत्ताच ज्या दिवशी आमच्याकडे कोपरगावला माझ्या प्रचारासाठी CM साहेब आले होते, फडणवीस साहेब, त्याच दिवशी त्यांनी निवेदन दिलेलं आहे की 41 महिन्यानंतर सुद्धा त्या 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण झालेलं नाही.